सगळं तुझ्या मनातलं सांगणार आहेस. गॉड, दिस इज अनबिलीव्हेबल. पंची तब्येत बरी आहे का ग आता? वय आता बरं आहेत ती. अगं त्यांचं काय तेवढ्या पुरतं असतंय. आता म्हणलं ते दारूला परत हात लावणार नाही म्हणून. आणि राणे, तू नको लय काळजी करू त्यांची. मी आहे की त्यांच्यासाठी. अरे बापरे, इथे तर सगळेच आहेत. सगळ्यांसमोर गुलाब काढले तर यांना डाऊट येईल आणि परत चिडवत बसते. आणि राणीला पण डाऊट येऊ शकतो. नाही, एक काम करतो, आता गुलाब गाडीतून बाहेर काढतच नाही. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे बाय. हा, चांगला सुखाचा संसार कर. आई, तुला मला सांगायचं नाहीये हे कळतंय मला. तुझ्या मनाची घालमेल जाणवती. तू जरी माझ्यापासून लपछुपी करत असलीस, मला सगळं माहितीये. अगं बया, ते बघ जावे बाप बी आलं. जावे बापू, कुठं बाहेर गेलता काय तुम्ही? हो, थोडं काम होता. बर बर, असं राणे, जाते बर का मी बाई. काळजी घे दोघं बी. हा, येते मी. तू काळजी घे आई. हा, सावकाश जा. सर, काय झालं? तुम्हाला काय हवंय का? सर, अहो काय झालं? असं का बघताय तुम्ही? काय पाहिजे का तुम्हाला? नाही, काही नाही. मग ते ऍक्च्युली म्हणजे तू. दादा, अरे कुठे होतास तू? चल ना पटकन, आपल्याला आवरायचंय. अरे आज आपल्याला टफ कॉम्पिटिशन द्यायचंय. चल लवकर पटकन. अरे चल ना. मालती मॅडम मला जे काय बोलल्या ते मला पटणं झालंय. इंद्रजीत सर किती चांगलं वागतात माझ्याशी. त्यांच्या वागण्यात कुठलाही खोटेपणा वाटत नाही. आमची मैत्री एवढ्या पुढपर्यंत आली आहे, ती काही उगाच नाही, ती खरी आहे. इंद्रजीत सर आधी कडू कारले होते, पण कपटी कधीच नव्हते. हे बघ, पटकन रेडी हो. हा कुर्ता ठेवलाय आणि हा मकर संक्रांतीचा स्पेशल दागिना आहे. हा पण वेअर कर, एकदम कडक दिसशील. काय दादा, अरे एकटाच काय स्माइल करत बसलायस? वहिनीना इमॅजिन करतोस की काय? हा, खरं सांग, वहिनीना मिस करतोस की नाही? हा तुझं काय करत आहे? तू वहिनींच्या मुठीत गेलास. काही काय बोलतोय सचित? बरं चल, हसत बसू नको, पटकन आवरून घे. मला खालची तयारी करून घ्यायची. ओके?
घरातलं वातावरण किती छान वाटतंय ना. खरंय. माझं म्हणणं असं आहे की हे वातावरण घरातलं असं शांत आनंदात राहू दे, एवढीच इच्छा आहे माझी. अहो राहतील हो, काळजी करू नका. सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. ते एकदा झालं